Good morning, students. Now we are going to see the brainstorming of the poem Father Returning Home. अशी अपेक्षा करूयात तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असणार आहे. आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा, त्यानंतरच ब्रेनस्टॉर्मिंगचे क्वेश्चन आन्सर्स तुम्ही पाहायचे आहेत, तरच तुम्हाला ते समजणार आहेत. And this is the first question. This question is there from Icebreakers. Discuss with your partner the difficulties that you face while commuting to and from the college by public transport. आता कम्युटिंगचा अर्थ तुम्हाला शिकवत असताना सांगितलेला आहे, तरीही पुन्हा सांगते. कम्युटिंग म्हणजे काय, तर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर ऑन डेली बेसिस. दररोज आपण ये जा करतो, प्रवास करतो एकाच ठिकाणी, याला कम्युटिंग असा शब्द वापरलेला आहे पोएटनी. तर हा दररोजचा प्रवास करत असताना तुम्हाला येणारे प्रॉब्लेम्स इथे लिहायचे आहेत. इथे काही दिलेले आहेत, मी याच्या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकता. क्राउडेड बसेस अँड ट्रेन्स are difficult to board in pickup hours, have to miss a couple of trains and buses to board safely, on such days miss an important lectures. असे काही प्रॉब्लेम्स तुम्ही कुठे राहता त्यानुसार बस किंवा ट्रेनमधून प्रवास करत असताना फेस करावे लागतात. नेक्स्ट क्वेश्चन, सजेस्ट 3 सोल्युशन्स फॉर फ्लाईट ऑफ द अदर कम्युटर्स. म्हणजे इतर प्रवासी सहप्रवासी जे आहेत यांना जे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात याच्यावरती तुम्हाला काही सोल्युशन्स देता येतील का याबद्दल लिहायचं आहे. गिविंग देम युअर प्लेस टू सीट, मेक वे फॉर अ सिनियर सिटीजन टू एंटर द क्राउडेड बस ट्रेन अँड रिक्वेस्ट सीट फॉर देम, टेक शेअर राईड्स फॉर द सेम कॉस्ट विथ दोज ट्रॅव्हलिंग सेम रूट, शेअर ऑटो, शेअर टॅक्सी तुम्ही करू शकता. ऑफर अ लिफ्ट टू दोज ट्रॅव्हलिंग इन द सेम डिरेक्शन, आणि सेम डिरेक्शनला जर कोणी ट्रॅव्हलिंग करणार असेल तर तुम्ही त्यांना लिफ्ट देऊ शकता. नेक्स्ट, आता हे क्वेश्चन आन्सर्स आहेत पोएमच्या खाली दिलेले. अँड द फर्स्ट क्वेश्चन इज डिस्कस विथ युअर फ्रेंड्स द डिफिकल्टीज फेस्ड बाय फादर इन दिस पोएम. आता या पोएममध्ये जे वडील आहेत यांचे अनेक प्रॉब्लेम्स या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत, त्याबद्दलच ही पोएम आहे. तर त्यांचे प्रॉब्लेम्स तुम्ही इथे लिहू शकता. ही कमिट्स इन ओव्हरक्राउडेड ट्रेन बाय स्टँडिंग. उभे राहून त्यांना दररोजचा प्रवास हा करावा लागत असे. ही इज पॉवरलेस टू इव्हन होल्ड ही स्टफ्ड बॅग. बुक्सनी भरलेली त्यांची जी बॅग होती ही होल्ड करणेसुद्धा त्यांना शक्य नव्हतं, इतके ते वीक होते. इन रेनी सीझन ही फेस्ड मेनी डिफिकल्टीज इन्क्लुडिंग सॉगी क्लोथ्स. ओलसर झालेले कपडे ओले होत असत त्यांचे रेनी सीझनमध्ये. सॉगी मीन्स स्टेन रेनकोट्स अँड मडी चप्पल्स. चिखलाने माखलेले त्यांची चप्पल्स असत आणि रेनकोटसुद्धा डागाळलेला असे चिखलामुळे. हिज आयसाईट डिम्ड. ही कांट गेट प्रॉपर डायटरी फूड टू इट. हिज चिल्ड्रन डू नॉट शेअर एनिथिंग विथ हिम. नो वन टेक्स केअर ऑफ हिम अँड कन्सिडर हिम ॲज अ पार्ट ऑफ देअर फॅमिली. त्यांना कोणीही कुटुंबाचे सदस्य मानत नव्हतं. आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्याशी शेअर केल्या जात नव्हत्या, त्यांची काळजी घेतली जात नव्हती. असे विविध प्रॉब्लेम्स वडिलांचे या पोएममध्ये वर्णन केलेलं आहे, याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस कॅरेक्टर स्केच ऑफ फादर इन द पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत, याचा वापर करून तुम्हाला वडिलांचं कॅरेक्टर स्केच म्हणजे व्यक्तिचित्रण करायचं आहे, त्यांच्याबद्दल माहिती लिहायची आहे थोडक्यात. हिज पथेटिक कंडिशन, द ट्रीटमेंट ही रिसिव्स ॲट होम, हिज सॉलिट्यूड, द वे ही ट्राईज टू ओव्हरकम इट. असे काही पॉईंट्स दिलेले आहेत, याच्या आधारावर तुम्हाला लिहायचं आहे. फादर रिटर्निंग होम फ्रॉम लॉंग डे वर्क in a late evening train, he gets tired with all day work and overcrowded commutes. म्हणजे दररोजच्या गर्दीतून प्रवास करून घरी येत असत त्यावेळेस ते फार थकलेले असत आणि फार उशिरा ते घरी येत असत. इन रेनी सीझन कंडिशन बिकम्स मोर क्रिटिकल. हिज क्लोथ्स आर सॉगी, हिज रेनकोट स्टेन्ड विथ मड, ही इवन अनेबल टू होल्ड हिज बॅग विच इज अ साइन ऑफ हिज ओल्ड एज. ही इज नॉट बॉडीली फिट ॲज ही गेट्स टेल चपाती टू इट. त्यांना प्रॉपर डायटरी फूड, न्यूट्रिशियस मील मिळत नसे. ही इज इन ए पुअर फिजिकल स्टेट बिकॉज ऑफ लॅक ऑफ द प्रॉपर डायटरी फूड. आणि त्यांना न्यूट्रिशियस फूड मिळत नसे त्यामुळे ते फिजिकलीसुद्धा वीक झालेले होते. हिज चिल्ड्रन आर ऑब्स्टिनेटली रिफ्यूज टू शेअर एनी सिक्रेट ऑर जोक्स विथ हिम. म्हणजे आपले काही डिटेल्स आपल्या वडिलांना द्यायला त्यांचे जी काही मुलं होती ही नकार देत असत. ही फील्स आयसोलेटेड इन हिज ओन होम.
ही गेट्स बिझी हिमसेल्फ बाय रीडिंग बुक्स अँड लिसनिंग म्युझिक ऑन रेडिओ. आणि त्यांची जी ही पथेटिक सिच्युएशन होती घरामध्ये, याच्यावरती मात करण्यासाठी म्हणून त्यांनी पुस्तकांचा आधार घेतलेला होता आणि ते म्युझिक ऐकत असत रेडिओवरती. गिवन बिलो आर द आयडियाज कन्वेड थ्रू द पोएम. मॅच द पेअर्स अँड ड्रॉ आउट द हिडन मीनिंग फ्रॉम दोज एक्सप्रेशन्स. आता या ठिकाणी पोएममध्ये आलेल्या ज्या लाईन्स आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ दिलेला आहे. हे मॅच करून इथे तुम्हाला दिलेलं आहे. पोएम आपण शिकत असताना हे पाहिलेलं होतं, तरीही ते आन्सर्स दिलेले आहेत. चिल्ड्रन अवॉइड एक्सप्रेसिंग देमसेल्स म्हणजे काय, यातून त्या मुलांची हॉस्टिलिटी दिसून येते, हॉस्टिलिटी ऑफ चिल्ड्रन. फादर इज डिप्राइव्ड ऑफ फ्रेश नरिशिंग बेवरेज ऑर नरिशिंग डाएट. बेवरेज मीन्स पेय. तर त्यांना न्यूट्रिशियस फूड मिळत नव्हतं. हिज बेसिक डेली रिक्वायरमेंट्स वेर ऑल्सो नॉट केटर्ड टू, असा त्याचा अर्थ आहे. द फादर हरीज होम क्रॉसिंग रेल्वे लाईन. घरी जात असताना ते भरभर घरी जाण्याचा प्रयत्न करतात. फादर इज सो इगर टू मीट विथ हिज फॅमिली मेंबर्स दॅट ही इवन डझंट बॉदर टू केअर अबाउट हिज सेफ्टी, असा त्याचा अर्थ आहे. द फादर वॉज डेस्टाईन्ड टू लिसन ओनली टू द क्रॅकिंग साऊंड ऑन मीडिया. द फादर कुडंट इवन फुलफिल द लिस्ट एक्सपेक्टेशन्स ऑफ एंटरटेनिंग हिमसेल्फ. म्हणजे स्वतःची करमणूकसुद्धा ते चांगल्या प्रकारे करू शकत नव्हते त्या घरामध्ये. हिज सॉर्डिड प्रेझेंट इज डिव्हाइड ऑफ एनी होप इंडल्ज इन टू हिज पास्ट अँड फ्युचर. आणि म्हणून ते स्वतःला त्यांच्या पास्ट मेमरीमध्ये आणि फ्युचरमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याचा प्रयत्न करत होते. फादर्स एंडलेस कम्युटिंग डिस्टन्स हिम फ्रॉम हिज चिल्ड्रन. फादर इज नॉट लेस दॅन एनी ट्रायबल वंडरर अ मॉडर्न नोमॅड. म्हणजे एका आधुनिक आदिवासी किंवा भटकंती करणाऱ्या व्यक्तीची अवस्था, अशा पद्धतीनं वडिलांचं वर्णन केलेलं आहे. सबर्बियन एरिया विजिबल थ्रू द ट्रेन इज पास्ट अननोटिस्ड. आणि त्यांच्या ट्रेनमधून खिडकीमधून बाहेर दिसणारा जो सबर्बियन एरिया आहे तो ते नोटीस करत नसत. बिकॉज देर इज हार्डली एनिथिंग एन्चांटिंग ऑर इंटरेस्टिंग इन द मोनोटोनस जर्नी टू लुक आउट ऑफ द विंडो. नेक्स्ट, ही इज जस्ट ए स्मॉल वर्ड ड्रॉपिंग फ्रॉम द सेंटेन्स. त्यांची किंमत जी आहे घरामध्ये ही अतिशय क्षुल्लक होती, शूद्र मनुष्याशी होती. हॅज लिस्ट व्हॅल्यू इन सोसायटी वेअर हिज प्रेझेन्स ऑर अब्सेन्स माइट हार्डली मेक एनी डिफरन्स. ही डझंट गेट प्लेस इन क्राउडेड ट्रेन अनकम्फर्टेबल जर्नी. वडिलांची यातून दिसून येते. नेक्स्ट, फाइंड द लाईन्स टू प्रूव्ह द फॉलोइंग फॅक्ट्स फ्रॉम द पोएम. फादर इज डिप्राइव्ड ऑफ गुड फूड. तर याच्याशी संबंधित ज्या लाईन पोएममध्ये आलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. ड्रिंकिंग वीक टी, इटिंग स्टेल चपाती, रीडिंग बुक्स. नेक्स्ट, चिल्ड्रन डिड नॉट हॅव अ हेल्दी रिलेशन विथ द फादर. हे कशातून दिसून येतं तुम्हाला. हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. नेक्स्ट क्वेश्चन, द पोएट डील्स विथ द थीम ऑफ द मॅन्स एस्ट्रेंजमेंट फ्रॉम अ मॅन-मेड वर्ल्ड. Analyze it with the help of the poem. The central idea, हे आन्सर आहे. The central idea or the theme of the poem is man's estrangement is in man-made world. Here, estrangement means a state of separation from family, friends and society. सर्वांपासून आयसोलेटेड होण्याची अवस्था. फॅमिली आहे, फ्रेंड्स आहेत, सोसायटी आहे, ही त्याची थीम आहे या पोएमची खरी. दे वर ट्रीटेड ॲज अनइम्पॉर्टंट सेकंडरी इन हिज फॅमिली. इन दिस पोएम द फादर फेसेस द प्रॉब्लेम ऑफ एस्ट्रेंजमेंट इन हिज ओन क्रिएटेड वर्ल्ड मीन्स हिज ओन फॅमिली. म्हणजे स्वतः क्रिएट केलेलं जे वर्ल्ड आहे, जग आहे, म्हणजे त्यांची फॅमिली, त्यातून ते स्वतः आयसोलेटेड झालेले आहेत. हिज फॅमिली मेंबर्स अवॉइड हिम, डिनाईज टू शेअर एनी डिटेल्स विथ हिम. दे कन्सिडर हिम as an outsider or unimportant. Irony is that he finds himself isolated in his own family. He remains lonely in his family. He lives painful life of loneliness. Next question, the father contemplates means thinks about his past and peeps into his future. Give reason. From the very beginning of the poem, poet's father is in a gloomy mood. He is not happy
with the present routine life. He lives monotonous, dull life. There is nothing any livable and exciting in his life. He wants to get rid of from this pitiable daily routine, so he gets busy himself in dreams where he found comfortable place than the modern world. असं या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे complete the following using suitable describing words as appeared in the poem with the help of the words given in the bracket. इथे काही वर्ड्स दिलेले आहेत, ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत जे तुम्हाला वापरायचे आहेत. पोएम तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला सहज याचं उत्तर लिहिता येईल. फादर्स अटायर, अटायर मीन्स पोशाख कसा आहे, सॉगी. फादर्स टी वीक, फादर्स फुटवेअर मडी, फादर्स फूड स्टेल, फादर्स आयसाईट टीम. असे काही डिस्क्रायबिंग वर्ड्स वापरलेले आहेत. नेक्स्ट, फेड होम वर्ड्स थ्रू ह्युमिड मान्सून नाईट. इन दिस सेंटेन्स मान्सून इज ह्युमिड, नॉट द नाईट. द epithet or the adjective humid is transferred from weather to night. This poetic device is called as transferred epithet. Find such examples from the poem. Transferred epithet चे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला इथे फाइंड आउट करायचे आहेत. When the epithet or the adjective is transferred from its proper word to another word closely connected with it is called as transferred epithet. इथे तुम्हाला त्याची डेफिनेशन दिलेली आहे, ही लक्षात ठेवा, परीक्षेत लिहायची नाही. लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सफर्ड इपिथेट म्हणजे काय. तर इथे काही एक्झाम्पल्स आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन ही दिलेलं आहे. सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग नाइट्स. द इपिथेट अनसीइंग इज ट्रान्सफर्ड फ्रॉम poet to his eyes. The cold water running over his brown hands. The epithet brown is transferred from man to his hands. Next, identify and write the lines from the poem which express the following figure of speech. सिमिलेचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहेत. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. द फादर गेटिंग ऑफ द ट्रेन इज कम्पेअर्ड टू अ वर्ड ड्रॉप्ड अननोटिस्ड ॲज मेनी अदर वर्ड्स आर. ज्याप्रमाणे एखादा छोट्याशा वर्डची व्हॅल्यू एखाद्या सेंटेन्समध्ये आहे तशी खूप क्राऊडेड ट्रेनमधून त्याचे वडील उतरत आहेत तर त्यांची तुलना एक क्षुल्लक व्यक्ती ह्या पद्धतीनं केलेली आहे. जेव्हा लाईक आणि ॲज या शब्दांचा वापर करून तुलना केलेली असते तेव्हा आपण त्या पोएटिक डिवाइसला सिमिली म्हणतो. नेक्स्ट आहे ॲलिटरेशन. ॲलिटरेशनचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. इथे आपण ब्लॅक कलरनी जे वर्ड्स रिपीट केलेले आहेत, जे साऊंड रिपीट केलेले आहेत ते हायलाईट केलेले आहेत. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन. द साऊंड टी इज रिपीटेड. सबब स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. द साऊंड एस इज रिपीटेड हियर. हिज शर्ट अँड द पॅन्ट्स आर सॉगी and his black raincoat. Sound yes is repeated. Stained with mud and his bag stuffed with books is falling apart. The sound yes is repeated here. Fade homeward through humid monsoon night. The sound h is repeated here. He hurries crosses the length of the grey platform. The sound h is repeated here. His chappals are sticky with mud, but he hurries onward. The sound eh is repeated here. Man's estrangement from the man-made word. The word the sound m is repeated here. Next, onomatopoeia and synecdoche. Listening to the static on the radio, and the explanation is the word static refers to the tuning sound of the radio. This is the example. Next, I see him drinking weak tea, eating a stale chapati. Stale chapati stands from non-nourishing food, where part symbolizes for the whole, that is food. Poetic device is synecdoche. The first one, पहिल्या जो सेंटेन्स आहे याच्या आधीचं दिलेलं त्याच्यामध्ये ऑनोमॅटोपियाचा एक्झाम्पल होतं आणि आता जे आहे याच्यामध्ये बघा सिनेक्डके ही पोएटिक डिवाइस वापरलेली आहे. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग to the graying hair on his wrist. Graying hair stands for the old age, where a part symbolizes for whole. His sullen children have often refused to share jokes and secrets with him.
आता या ठिकाणी एक छोटीशी आकृती काढून तुम्हाला पार्ट कोणता भाग आहे आणि फुल किंवा होल कोणता भाग आहे प्रत्येक सेंटेन्समधला हा दिलेला आहे. तर स्टेल चपाती हा एक पार्ट आहे. होल म्हणजे म्हणायचं काय आहे, फूड की नॉन न्यूट्रिशियस फूड असं म्हणायचं आहे पोएटला. नेक्स्ट आहे ग्रेइंग हेअर. ग्रेइंग हेअर म्हणजेच काय, तर ह्या ठिकाणी त्यांचं ओल्ड एज प्रेझेंट करायचं आहे. ग्रेइंग हेअर हे पार्ट आहे आणि ओल्ड एज हे होल आहे, म्हणजे संपूर्णता काय म्हणायचं आहे पोएटला हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट जोक्स अँड सिक्रेट्स. ते जोक्स अँड सिक्रेट्स शेअर करत नव्हते, म्हणजेच काय, तर ते आपले कोणतेही डिटेल्स वडिलांना देत नव्हते. सो द पार्ट इज जोक्स अँड सिक्रेट्स अँड होल इज डिटेल्स अँड द पोएटिक डिवाइस इज सिनेक्डके. नेक्स्ट राईट अ काउंटर व्ह्यू ऑन द फॉलोइंग टॉपिक. आता काउंटर व्ह्यू लिहिणे म्हणजे काय, तर तुम्हाला एखादी व्ह्यू सेक्शनमध्ये हेडलाईन दिलेली असेल आणि या हेडलाईनला सस्टेन करण्यासाठी म्हणून काही पॉईंट्स दिलेले असतील. आता तुम्हाला काउंटर व्ह्यू लिहायचा म्हणजे काय करायचं आहे, तर जी काही तुम्हाला आयडिया दिलेली आहे व्ह्यू सेक्शनमध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड जे पॉईंट्स दिलेले आहेत याच्या विरुद्ध तुम्हाला मत प्रदर्शित करायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात, खूप चांगल्या पद्धतीनेच व्ह्यू सेक्शनमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनाच सस्टेन करणारे 4-5 पॉईंट्स लिहितात. उत्तर जरी किती जरी चांगलं लिहिलं असलं तरी ते चुकीचं आहे, कारण तुम्हाला काउंटर व्ह्यू लिहायचा आहे. व्ह्यू सेक्शनला सपोर्ट करणाऱ्या लाईन्स लिहायच्या नाही आहेत. हा फरक आहे व्ह्यू अँड काउंटर व्ह्यूमध्ये. तर तुम्हाला दिलेला व्ह्यू सेक्शन आहे एव्हरी डे इज अ मदर्स ऑर फादर्स डे आणि त्याला सस्टेन करणारे काही पॉईंट्स दिलेले आहेत. इफ यू लव देम यू डोंट नीड टू वेट फॉर सच ए डेज, म्हणजे फादर्स डे मदर्स डे सेलिब्रेट करण्याची काही गरज नाही. दररोजचाच दिवस हा फादर्स डे किंवा मदर्स डे आहे, या पद्धतीनं तुम्ही माना असं म्हणायचं आहे. सेलिब्रेटिंग डेज इज जस्ट अ फॉर्मॅलिटी. ही एक फॉर्मॅलिटी आहे. सेलिब्रेशन्स ऑफ द डे कंडिशन यू एक्सप्रेशन्स ऑफ द इमोशन. इट इज अ काइंड ऑफ अ प्रिटेक्स टू निग्लेक्ट युअर एव्हरीडे रिस्पॉन्सिबिलिटीज. हे एक ढोंग आहे असं म्हटलेलं आहे दररोजच्या जबाबदाऱ्या झटकण्यासाठी, म्हणून एखाद्या दिवशी फक्त आईवडिलांना रिस्पेक्ट द्यायचा असं काहीतरी तो भाग आहे असं म्हणायचं आहे व्ह्यू सेक्शनमध्ये. याच्या विरुद्ध तुम्हाला मतप्रदर्शन करायचं आहे. तर इथे तुम्हाला उत्तर तयार करून दिलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही स्वतःचे व्ह्यू लिहू शकता. आयडियली स्पीकिंग वी शुड सेलिब्रेट मदर्स डे ऑर फादर्स डे. आता तुम्हाला काय म्हणायचं आहे, मदर्स डे किंवा फादर्स डे हा सेलिब्रेट केला पाहिजे याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. व्ह्यू सेक्शनच्या विरुद्ध आपल्याला काउंटर व्ह्यूमध्ये लिहायचं आहे. सेलिब्रेटिंग स्पेशल डे डज नॉट मीन अदर डेज आर नॉट इम्पॉर्टंट. Today's world is so fast and busy. Many times we can't get time to express our feelings due to various reasons. In reality, everyone from school-going children to working people are busy in themselves, so they can't spare time for family or पेरेंट्स. इतके प्रत्येकजण बिझी झालेला आहेत की कोणालाही वेळ मिळत नाही आपल्या फॅमिलीला देण्यासाठी. म्हणून सेलिब्रेटिंग डेज बेस्टॉज एन अपॉर्च्युनिटी means gives an opportunity to realize our dedication to our family. Our parents sacrifice their dreams to fulfill our dreams. It also gives us chance to express our love and gratitude towards them. We can get closer view and take live experience of their devotion to family. Thus there should be a day when we can dedicate our entire time to mother and father. So grab the chance to do something wonderful and surprising to शो अवर इटर्नल लव टुवर्ड्स आवर पेरेंट्स. या पद्धतीने तुम्ही व्ह्यू सेक्शनच्या विरुद्ध काउंटर व्ह्यूमध्ये तुमचे मतं एक्सप्रेस करू शकता. तर हा जो भाग आहे हा ॲक्च्युली तुम्हाला रायटिंग सेक्शनमध्ये येत असतो. नाव द लास्ट क्वेश्चन दॅट इज ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. फर्स्टली यू विल राईट डाऊन अबाउट द पोएट, पोएम अँड द टायटल. द पोएम फादर रिटर्निंग होम इज रिटन बाय दिलीप चित्रे. ही इज इन्फ्लुएन्शियल poet and translator. In this poem, he shows the loneliness and weariness of old man in the modern society. Weariness, कंटाळलेपणा. It is an account of an old man who works hard for his family but leads a monotonous life. Monotonous तोचपणा, एकसुरीपणा, where no one is there to take care of him, to understand his feelings. This is an autobiographical poem and the title suggests loneliness of the father and it is apt.
तुम्ही सेपरेट पद्धतीने सेपरेटसुद्धा लिहू शकता, पोएमबद्दल लिहू शकता, पोएटबद्दल लिहू शकता, टायटलबद्दल लिहू शकता सेपरेटली किंवा एकत्रितसुद्धा लिहू शकता. नेक्स्ट द थीम. दिस पोएम इज अ ट्रू अकाउंट ऑफ द पोएट्स फादर. This poem speaks about loneliness and weariness of poet's father. His father experiencing solitude म्हणजे एकटेपणा, isolation in his own family. The first stanza describes the train journey of his father while returning from work one evening. Second stanza describes alienation of the father that he experiences in his own family and estrangement and alienation, isolation, generation gap, old people in the modern society. These are the themes of this poem. The poet has brought out the pathos and emotions of his father, who is isolated from his own family and from modern world. पोएमचे जे काही थीम आहेत, एक थीम असेल, दोन असेल किंवा 3-4 थीम असतील, या थीम्स तुम्ही लक्षात ठेवा आणि याबद्दल तुम्ही एक एक वाक्य लिहा आणि त्यामुळे तुम्हाला थीम लिहिता येईल पोएमची ॲप्रिसिएशनमध्ये. नेक्स्ट आहे पोएटिक डिवाइस. आता ज्या ज्या पोएटिक डिवाइस वापरलेल्या आहेत त्या तुम्ही इथे एका नंतर एक लिहू शकता, एक्झाम्पल लिहायची गरज नाही. मग या ठिकाणी सिमिली वापरला आहे, लिटरेशन तर आहेच, त्याच्याबरोबर ऑनोमोटोपिया आहे, सिनेक्डके आहे. हे तुम्ही एका नंतर एक जस्ट नावं लिहिली तरीसुद्धा चालतील आणि पोएमची रचना कशी आहे ही लिहायची आहे. दिस पोएम इज इन द फर्स्ट पर्सन नरेटिव्ह. देर आर 2 स्टँझास ऑफ 12 लाईन्स इन ईच. 2 स्टँझा आहेत, प्रत्येक स्टँझामध्ये 12 लाईन आहेत. नो पर्टिक्युलर मीटर ऑर राईम स्कीम इज यूज्ड. आणि या प्रकारे या पोएममध्ये कोणत्याही प्रकारची राईम स्कीम वापरलेली नाही. आणि ज्या पोएटिक डिवाइस मी मगाशी सांगितल्या ह्यात आणि उत्तरात ह्या तुम्ही लिहिलेले, याच्या आधीच्या तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये पाहिलेले आहेत, या तुम्ही लिहू शकता. स्पेशल फीचर्स. इट इज अन ऑटोबायोग्राफिकल पोएम. द यूज ऑफ द enjambment has brought speciality in this poem. One line is connected with the other without punctuation mark, that is called as enjambment. म्हणजे एक लाईनचा संबंध दुसऱ्या लाईनशी आहे, पोएटिक पंक्च्युएशन मार्क न वापरता त्या लिहिलेल्या आहेत एकानंतर एक, ज्याचा एकमेकांशी संबंध आहे त्याला एन्जाम्मेंट असं म्हणतात. द नंबर ऑफ द इमॅजरी हॅज एनरिच द पोएम. राईम स्कीम. इट इज अ फ्री वर्स आणि त्यामुळे त्याच्यामध्ये राईम स्कीम नाही असं तुम्हाला लिहायचं आहे. अँड फिगर ऑफ स्पीच कुठले कुठले मगाशी सांगितले हेच तुम्ही लिहायचे आहेत. व्हॅल्यूज अँड मॉरल. इट इज अ कर्टसी टू ट्रीट सिनियर्स विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट. वी शुड नॉट फॉरगेट देअर कॉन्ट्रीब्युशन इन अवर लाईफ्स. त्यांचं जे योगदान आहे आपल्या जीवनामध्ये हे विसरून चालणार नाही. वी मस्ट रिस्पेक्ट टू ग्रे हेअर. ओल्ड इज आवर ट्रेजर. वी कॅन गेट लाईफ लेसन्स फ्रॉम देम. जीवनाचे धडे आपल्याला वृद्ध व्यक्तींकडून मिळतात, सिनियर लोकांकडून मिळतात. दे टीच अस हाऊ टू हँडल क्रिटिकल सिच्युएशन अँड ॲक्सेप्ट चॅलेंजेस इन अवर लाईफ. आता जीवन जगत असताना अनेक चॅलेंजेस, अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागतात, तर त्यातून मार्ग कसा काढायचा याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन मिळतं सिनियर जे सिटिझन्स आहेत किंवा ओल्ड घरात जे वृद्ध आहेत त्यांच्याकडून. वी शूड अकंपनाय देम अँड केअर फॉर देम. आवर कंपनी विल हेल्प देम टू कीप एस्ट्रेंजमेंट अवे. त्यांचा एकाकीपणा दूर घालवण्यासाठी म्हणून आपण त्यांना मदत करू शकतो. माय ओपिनियन अबाउट द पोएम. तुम्ही तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत या पोएमबद्दल लिहू शकता. दिस पोएम इज अन अकाउंट ऑफ अन ओल्ड मॅन हू वर्क्स हार्ड फॉर हिज फॅमिली बट लीड्स अ पथेटिक अँड मिझरेबल लाईफ बीइंग अनकेअर्ड unnoticed by his family members. Old people have a lots of wisdom to share with us. त्यांनी अनेक सुखदुःखाचे प्रसंग पाहिलेले असतात आणि त्यांच्याकडे जे काही विजडम आहे हे आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतं. द यंगर वन मस्ट लर्न द सिग्निफिकन्स ऑफ रिस्पेक्टिंग द एल्डर्स बाय स्पेंडिंग क्वालिटी टाईम विथ देम. आणि घरातील जे वृद्ध आहेत, सिनियर सिटीजन आहेत, यांचा तुम्ही रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. हे तुम्ही याच्यातून शिकलात. वी शुड बी ब्लेस्ड बाय देम. आणि त्यांचा आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. सो दिस इज द एंड ऑफ द ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम and also the brainstorming of this poem. Thank you very much. You will write down these question answers in your notebook. Thanks.